या आंदोलनात विशेष आहे, या देशातली संसद जी आहे ती बहिरी झाली आहे का? ज्या वेळेला अत्याचारित समूहांची कोंडी होते चारी बाजूनं, त्यावेळेला अशा प्रकारचा निषेध होणं याला आपल्याला आतंकवादी कृती म्हणता येणार नाही. त्याची जी खदखद आहे ती खदखद अशा रूपाने बाहेर आलेली आपल्याला दिसत आहे. परंतु ही वेळ का येते? सर्व माध्यमं ही लोळी पागळी झालेली आहे. युवक हा प्रत्येक गोष्टी दाबला गेलेला आहे. मग तिथे शिक्षणाचा प्रश्न आहे, खाजगीकरणाचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, आदिवासी दलित आदिवासींचा प्रश्न आहे, जिथे बोलून दिला जात नाहीये. दमन आहे, ही दडपशाही आहे आणि याला उत्तर इथला तरुणच वर्ग देणार आहे. प्रवेश करतात, संसदेच्या सभागृहात उड्या मारतात आणि स्मोक बॉम्ब पेटवितात. ही सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर अत्यंत गंभीर अशी आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. काल संसदेमध्ये 2 तरुणांनी उड्या मारून एकूणच देशातल्या संसदेत जी संपूर्ण सुरक्षित इमारत मानली जाते तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल तर केलेलीच आहे. या निमित्तानं देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू आहे. ह्या ज्या 2 तरुण होते त्यापैकी एक तरुणी होती, साधारणतः 42 वर्षाची, तिचं नाव नीलम आहे, ती हिसार मधून आहे. आणि दुसरा एक तरुण आहे सागर शिंदे म्हणून, तो महाराष्ट्रातला आहे आणि साधारणतः 22-23 वर्षाचा आहे. हे 2 तरुण त्या संसदेमध्ये जे प्रवेश केला त्याच्यामध्ये म्हैसूरचे जे खासदार आहेत प्रताप सिंहा या बीजेपीच्या खासदारांच्या शिफारशीवरनं त्यांनी प्रेक्षागृहामध्ये प्रवेश केला होता. तिथून प्रेक्षागृहात प्रवेश केल्यानंतर त्यांनी तिथून उडी मारली आणि त्यांच्याकडे स्मोक बॉम्ब होते, ते स्मोक बॉम्ब त्या ठिकाणी त्यांनी फोडले आणि त्याच्यानंतर एकूणच त्या संसदेची कारवाई थांबवली गेली आणि सगळीकडे गोंधळ उडाला. त्या लोकांना ताब्यात घेतले गेलं. अनेक खासदारांनी त्यांना मारहाण केल्याची सुद्धा वृत्त आहे आणि तसं करून सुरक्षा रक्षकांच्या हातात देऊन त्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यातली जी महिला नीलम होती ती आणि त्याच्यानंतरचे जो तरुण होता सागर शिंदे, हे दोघंच्या दोघं घोषणा देत होते, भारत माता की जय, वंदे मातरम, तानाशाही बंद करू, अशा प्रकारच्या घोषणा ते देत होते. आणि त्या घोषणांच्या आधारावर त्या सगळीकडे तुम्ही पाहू शकता की ही दृश्य तुम्हाला मी दाखवतोय की नेमका त्या ठिकाणी संसदेमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्मोक जी फिलिंग होती जी घेऊन त्या पद्धतीनं त्यांनी इथे तिथे पळापळ केली आणि दाखवलंय. त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की देशातल्या कुठल्याही सन्माननीय चांगल्या पत्रकाराने एकूणच शर्मेची मान खाली जावी आणि हे जे आंदोलक आहे ह्या महिला नीलम आहे आणि त्यानंतर हा सागर शिंदे आहे, हे आंदोलनात क्यों नारेबाजी कर रही हैं? तानाशाही बंद करो. पाहू शकता घोषणा काय दिलेली आहे त्या ठिकाणी. ही हिसार मधली महिला आहे आणि तो महाराष्ट्रातला सागर शिंदे म्हणून मराठवाड्यातला मुलगा आहे. आणि हे प्रताप सिंहा नावाचे जे म्हैसूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या शिफारशीवरून प्रेक्षागृहामध्ये दाखल झाले होते. हे पत्रकार पहा की देशातल्या संस्कृतीवरती हल्ला झालेला आहे. अशा पद्धतीनं त्यातली त्या बॉम्बमधील बॉम्ब आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने सामान्य माणूस अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं होऊ शकतो. आणि तुम्ही पाहू शकता पद्धतीनं या सगळ्या पद्धतीने चांगला पत्रकार असते त्याची मान खाली या देशातले पत्रकार अशा पद्धतीनं व्यक्त होतात
त्याचा हा मोठ्यानं व्हिडिओ बोल. तुम्हाला मुलगा दाखवलाय. मणिपूरचा आहे. ही काय पहिली मुलगी, घटना नाहीये दिल्ली- देशात दिल्लीची. अशा पद्धतीची घटना होईल. आजपासून बरोबर 94 वर्षापूर्वी ब्रिटिश सरकारचा आवाज, ब्रिटिश सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी सुद्धा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अशाच प्रकारचा बॉम्ब फोडला होता आणि त्यांनी सांगितलं होतं यात बोलताना की गूंगी बहिरी सरकार का ध्यान आकर्षण करने के लिए, जे बहिरी सरकार आहे देशातल्या भारतीयांचं म्हणणं ऐकत नाहीये त्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या घटना करतायत. आजपासून काल म्हणजे खरं म्हणजे त्याची वर्षी होती की 22 वर्षापूर्वी ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा संसदेवरती अशा प्रकारचा हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये अनेक जवान जे आहेत ते मारले गेले होते. तो दहशतवादी हल्ला होता. पण ह्या तरुणांकडे पाहता हा हल्ला वेगळ्या प्रकारचा दिसतोय. बेरोजगारी बद्दल बोलतायत, मणिपूरच्या बद्दल बोलतायत आणि मग एकूणच प्रश्न होतो आहे की या देशातली संसद जी आहे ती बहिरी झाली आहे का, या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड आहेत. दादा स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक सुनील खोब्रागडे सर आहेत. खोब्रागडे सर स्वागत आहे तुमचं. प्राध्यापक श्रीकांत काळोखे सर आहेत जे अभ्यासक आहेत, त्यांचं स्वागत आहे. योगिनी पगारे मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. त्यानंतर वैभव गीते महाराष्ट्रातल्या अनेक दलित अत्याचारांच्या घटनांवरती अगदी काम करत असतात, ते आपल्या सोबत आहेत. आणि अमर जोशी काँग्रेसचे प्रशिक्षक म्हणून म्हटले जातात, राष्ट्रीय सेवा दल आणि सर्वोदय चळवळीशी ते जोडले गेलेले आहेत, ते आपल्या सोबत आहेत. तुमच्या सगळ्यांचं स्वागत पहिल्यांदा करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा मी श्यामदादा गायकवाड यांच्याकडे जातोय. दादा तुम्ही ही क्लिप पाहिलेली आहे, घटना तुम्हाला सांगितलेली आहे, काय सांगाल तुम्ही की संसद बहिरी झालेली आहे का? हे पहा, बाबासाहेब आंबेडकरांनी, ऐकू येतं ना? हो हो बोला. ऐकू येतंय का? हो ऐकायला येतंय. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान समिती समोर भाषण केलं होतं त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की जर ही आपल्या भारताची संसद जर जनतेच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आकांक्षांची जर पूर्ती करत नसेल तर ज्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, विशेष करून सामाजिक आणि आर्थिक न्याय याच्यापासून दूर केलेलं आहे. ज्या वेळेला अत्याचारित समूहांची कोंडी होते चारी बाजूनं, त्यावेळेला अशा प्रकारचा निषेध होणं याला आपल्याला आतंकवादी कृती म्हणता येणार नाही. जवळजवळ सर्व संविधानिक संस्थांचं ज्या पद्धतीनं संस्थांचा कोंडमारा आताच्या शासनानं केलेला आहे, अगदी पत्रकारितेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं माध्यम, सर्व माध्यम ही लोळी पागळी झालेली आहेत. अशा अवस्थेमध्ये या मुलांनी त्यांचा जो विद्रोहाचा मार्ग संसदेसमोर मांडलेला आहे, प्रत्यक्ष कृती केलेली आहे, त्यांना आतंकी म्हणता येणार नाही. दलित पॅंथरने असंच केलं होतं. दलित पॅंथरने सुद्धा, दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेमध्ये, पार्लिमेंटमध्ये सुद्धा, संसदेमध्ये अशाच प्रकारची पत्रकं फेकलेली आहेत. तुम्ही मगाशी शहीद आझम भगतसिंगांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं होतं की बहिऱ्यांना आवाज येण्याच्यासाठी मोठा विस्फोट करावा लागतो. या मुलांनी जे काही केलेलं आहे याच्यापासून विशेष म्हणजे असं की संसदेच्या आतमध्ये जे सगळे महनीय बसलेले आहेत त्यांनी मणिपूरच्या प्रश्नांच्या बद्दल, या देशातल्या वाढत्या बेरोजगारीबद्दल, सगळ्या विस्थापित समाजाबद्दल, शोषित समाजाबद्दल एकूण काय भूमिका घेतलेली सगळं जग बघतंय. या संपूर्ण देशाचं महिलांच्या
ज्या श्यामदादा गायकवाडांचा आवाज तुटक येतोय, त्यांचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. मी हा मुद्दा घेऊन त्यावेळेला भवनात हे सगळे ऐकू येतंय का? हो, लोकप्रतिनिधी बोला. कशा पद्धतीने मूग घेऊन गप्प बसलेले होते. अशा वेळेला या मुलांनी जे काय केलेलं आहे ती त्यांची अत्यंत नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे, प्रतिरोध आहे. आणि हे प्रतिरोध जशी जशी दडपशाही वाढत जाणार आहे या प्रतिरोधांच्या मध्ये वाढ होणार आहे आणि ते कोणी थांबू शकणार नाही. कारण गुलामी लादण्याचा जितका जोरदार प्रयत्न होईल त्याच्या विरोधामध्ये सुद्धा प्रतिरोधाचं आंदोलन तेवढंच तीव्र होत जाणार आहे. या बरोबर आहे. मुलांनी बरोबर आहे. ज्या पद्धतीनं दादांनी मांडणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता, त्यांच्या भारतीय राज्यघटना देशाला अर्पण करत असताना, सुपूर्द करत असताना ते असं म्हणाले होते की जर समजा या देशातले राज्यकर्ते जर चांगले असतील तर घटना चांगली असो का वाईट असो देश चांगला चालेल. पण देशामध्ये ज्यावेळेस धर्मांधतेचं प्रस्त वाढेल, धर्मांध शक्ती ज्यावेळेस लोकशाहीची जागा घेतील त्यावेळेस म्हटलं या देशामध्ये अराजकता मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस लोक ही लोकशाही बंधनं आहे ती झुगारून देतील आणि ते त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होतील. आपल्याला असं दिसतंय की हा त्यातलाच प्रकार आपल्याला दिसतोय. मी हा मुद्दा घेऊन नाही का वैभव गीतेंकडे जाणार आहे. वैभव, तुम्ही अनेक आंदोलनं करत असतात, काय सांगाल तुम्ही या प्रक्रियेची, या प्रकाराबद्दल काय बोला? प्रकाराच्या मुळामध्ये जावं लागेल. हे अचानक झालेली कृती नाही. मणिपूर हिंसाचार आपल्या सर्वांना माहिती आहे, भारत देशाला हादरवणारा हिंसाचार आहे. आणि मणिपूरच्या संदर्भामध्ये महिलाओं पे अत्याचार नहीं चलेगा, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा देत त्या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या. आणि त्याच्यावरून आपल्याला असा अंदाज येतोय की गेल्या काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये जो अन्याय अत्याचार दलित, ओबीसी, मागासवर्गीय घटकांवरती संबंध भारत देशामध्ये सुरू आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न आहे तो वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहे. आणि त्याची जी खदखद आहे ती खदखद अशा रूपाने बाहेर आलेली आपल्याला दिसत आहे. परंतु ही वेळ का येते, का ह्या तरुणांवरती, ह्या उच्च शिक्षित सुशिक्षित तरुणांवरती अशी वेळ का येते, ह्याच्या खोलामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला याचा मागोवा घ्यावा लागेल की एखादं निवेदन द्यायला प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री, राज्यपाल महोदय यांच्याकडे जर वेळ मागितली, मंत्री महोदयांकडे वेळ मागितली तर ती वेळ त्या शिष्टमंडळाला दिली जात नाही. 6-6 महिने, 3-3 महिने त्यांच्या अर्जावरती काय कार्यवाही केली हे त्यांना सांगितलं जात नाही. मेन स्ट्रीम मीडियामध्ये त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या बातम्या येत नाहीत, कुठल्याही प्रकारची बातमी त्यांची छापून येत नाही. त्यावेळेस कुठलाही त्यांच्याकडे मार्ग शिल्लक राहत नाही की सरकारला आम्ही कुठल्या प्रकारे आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आझाद मैदान आणि दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर वरती जर आंदोलनाला बसलं तर महिना 6-6 महिने सुद्धा आंदोलनं चालतात आणि त्या ठिकाणी पोलिसांची अरेरावी चालते की तुम्ही 1 दिवस झालं, 2 दिवस झालं बसू नका आता. आणि कुठला प्रकारचा मंत्री, कुठल्याही विभागाचे सचिव, उपसचिव त्यांना भेटी देत नाहीत. वारंवार ही आंदोलनं त्यांची चालू राहतात. मग त्यांच्याकडे पर्याय काय राहतो तर अशा प्रकारे आंदोलन करणं आणि शासनाचं लक्ष वेधून घेणं हाच पर्याय राहतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्रीय मंत्रालय शास्त्री भवन दिल्ली या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जर आतमध्ये निवेदन द्यायला जरी साधं जायचं असेल एखाद्या मंत्री आणि सचिवांना तरी बाहेरून गेट वरून आतमध्ये फोन लावावा लागतो. आतमधले सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी फोन उचलतात आणि तुम्हाला क्या काम है, तुम अंदर आना चाहते हो मंत्रालय में, त्यांना ते काम सांगितलं जातं. आणि जर सरकारच्या विरोधामध्ये जर एखादं निवेदन असेल तर मात्र ती लोक, ते सरकारी अधिकारी त्याला आतमध्ये येण्याची परवानगी नाकारतात. माणूस मंत्रालय, केंद्रीय मंत्रालयाच्या गेटवरून माघारी येतो. जर त्यांची इच्छा असेल, मंत्र्यांची इच्छा असेल तर त्यांची माणसं आतमध्ये जातात. परंतु विरोधातली माणसं असतील, म्हणजे लोकशाहीवादी माणसं असतील, संविधानवादी माणसं असतील तर त्यांना आतमध्ये जाण्यासाठी फोन लावावा लागतो आणि त्यांचा आतमधून जर पास आला की यांना आतमध्ये सोडा तर आतमध्ये त्यांना सोडलं जातं. यामुळे सुद्धा माणसाची त्या
आंदोलनकर्त्याची किंवा निवेदनकर्त्याची जी आतमधली खदखद आहे ती तशीच राहते आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बाहेर येते. मेन स्ट्रीम मीडियाकडे जर एखादा माणूस निवेदन घेऊन गेला, तक्रार घेऊन गेला की माझी बातमी लावा, तर त्यांच्याकडून सूर येतो, अरे कुछ तो हल्ला गुल्ला करो, कुछ ऐसा करो की मीडिया को मसाला मिल जाए. असं ज्या वेळेस सांगितलं जातं त्यावेळेस सामान्य माणसाची जर बातमी मेनस्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा येणार नसेल तर त्याला एक वेगळं काहीतरी करावं लागतं. याचं अलीकडेच उदाहरण तुम्हाला मुंबई येथे या ठिकाणी महाराष्ट्राचं मंत्रालय आहे आणि त्या मंत्रालयाच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माळ्यावरून काही लोकांनी उड्या मारलेल्या आहेत, आंदोलनं केलेली आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पहिल्या माळ्यावरती जर कुणी उडी मारली तर त्याला इजा जास्त होऊ नये म्हणून त्याच्यावरती जाळी लावलेली आहे. परंतु माणूस आंदोलन का करतोय, त्याच्यावरती आंदोलनाची काय वेळ येते, त्याची मागणी काय आहे, शेतकरी आत्महत्या का करतोय, दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये दलितांचे नेते कार्यकर्ते एवढी सगळी उग्र आंदोलन तीव्र आंदोलन का करतायत, कशा प्रकारे करतायत, का याचा खोलामध्ये कुठलंही सरकार जायला मागत नाही. आता याहून पुढे जाऊन सरकारने असं केलेलं आहे की मंत्रालयाच्या पहिल्या गेटवरती जाळी लावलेली आहे, परंतु पहिल्या गेट पासून वरपर्यंत जसा कैद्यांना पिंजरा असतो जेलमधून पळू नयेत तसा त्या माणसांनी 7व्या माळ्यापर्यंत पहिल्या माळ्यापर्यंत त्यांना काहीही दिसू नये अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. यापूर्वी मंत्रालयात जाण्याकरिता दोन गेट आहेत, परंतु एकाच गेटवरून माणसांना आता सोडलं जातं. त्याच्यामुळं 2 गेटवरती डिवाइड होऊन जाणारी जी गर्दी असायची त्या लोकांना आतमध्ये जायला 2च्या नंतर संधी मिळते. म्हणजे ज्यांचा वशिला नाही त्यांना 2च्या नंतर, आणि ज्यांचा वशिला आहे त्यांचे पासेस अगोदरच मंत्री आणि त्यांचे सचिव हे त्यांचे 11 वाजता त्यांना आतमध्ये सोडलं जातं. म्हणून ही जी खदखद आहे, माणसं 2च्या नंतर 3 वाजता 3:30 वाजता जर आतमध्ये जाणार असतील आणि त्यांना जर 4 वाजता एखादा अधिकारी भेट देत नसेल तर मात्र ती लोक करणार काय आहेत, त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. त्याच्यामुळं त्यांना लक्षवेधी काहीतरी करण्याकरिता अशी आंदोलनं करावीच लागतात. हे सरकारचं अपयश आहे. सरकारने याच्यावरती तोडगा काढावा तर काय काढावा की जनता आंदोलन का करते, मुलं केंद्रीय संसदेमध्ये जाऊन अशा प्रकारे त्या ठिकाणी का म्हणून अशा घोषणा देत आहेत, का त्यांचा जीव धोक्यामध्ये घालत आहेत, त्यांचं शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, असं आहे, त्यांना माहित आहे की आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, आपल्याला तिथं मारहाण होऊ शकते, आपल्याला कुठल्या नजरेने बघितलं जाऊ शकतं, हे सगळं माहिती असताना सुद्धा ते उच्च शिक्षित तरुण त्या ठिकाणी आंदोलन करतायत. याची कारणं शोधायला पाहिजेत. त्यांनी जे सांगितलं की तानाशाही नाही चलेगी, म्हणजे हुकुमशाही पद्धतीने जे सरकार काम करते, खाजगीकरण करते, संविधान विरोधी काम करत आहे, संविधान दिन साजरा करत नाही, संविधान दिन साजरा केलाय का नाही ह्याचा आढावा घेत नाही, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या याच्यातून प्रकर्षाने पुढे येताना दिसत आहेत. त्याच्यामुळे याच्या आतमध्ये जाऊन विचार करावा लागेल, ना की फक्त आंदोलन झालं आणि त्या मुलांनी असं करायला पाहिजे होतं की नको करायला पाहिजे होतं केलं गेलं पाहिजे. आणि एकूणच या संदर्भामध्ये पण मी प्रश्न घेऊन सुनील खोब्रागडे सरांकडे जाणार आहे. खोब्रागडे सर, यानं संसदेच्या सुरक्षितेवरती पहिला प्रश्न निर्माण झालाय का? कारण की ज्या संसदेवरती असं बोललं जात होतं की परिंदा भी पर नहीं मार सकता, यापूर्वी 22 वर्षापूर्वी यावरती हा दहशतवादी हल्ला झालेला आहे. नवीन संसद बनवत असताना ज्या काही आता तिथे जसं वैभवनी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टीसाठी जरी मंत्रालयात जायचं असेल तर 50 ठिकाणी त्याची चौकशी होते. ते स्वतः म्हणजे स्मोक बॉम्ब घेऊन गेले, सोबत असणारं लायटर किंवा पेटवण्यासाठी काळी पट्टी घेऊन गेले. एवढं सगळं घेऊन जात असताना तिथली व्यवस्था नेमकी काय करत होती, तुमचा काय अनुभव आहे? कारण तुम्ही सुद्धा अशा एका खैरलांगीच्या निमित्तानं आंदोलन केलं होतं, काय सांगाल तुम्ही? सर्वांना जय भीम. मुळात हा जो प्रश्न आहे की संसदेमध्ये 2 तरुण प्रवेश करून प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन तिथून ते संसदेच्या सभागृहात उड्या मारतात आणि स्मोक बॉम्ब पेटवितात, ही सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे. त्यातील त्यांच्या मागण्या ह्या वैध अवैध योग्य अयोग्य हा नंतरचा प्रश्न आहे. आपण जो उल्लेख केला की खैरलांजीच्या प्रकरणामध्ये आंदोलन जे करण्यात आलेलं होतं त्यातील 2 रणरागिणी माझ्या पुढे बसलेले आहेत. एक आहे योगिनी पगारे योगिनी चव्हाण, आणि दुसऱ्या आमच्या ताई आहेत अस्मिता अभ्यंकर ताई. त्यांनी
त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. माझी भूमिका फार पडद्यामागची होती. परंतु अशा प्रकारची आंदोलनं करण्याचं धाडस, करण्याची इच्छा का व्हावी, हा प्रश्न निश्चितच चिंतनीय प्रश्न आहे. त्याच्यावर वैभवनी त्याचप्रमाणे श्यामदादा गायकवाडांनी सविस्तर आपली टिप्पणी व्यक्त केलेली आहे. असा प्रश्न जेव्हा कोणत्याही देशामध्ये लोकशाही जी प्रमाण मानलेली असते किंवा लोकशाही पद्धतीने कारभार चालविला जातो, लोकशाहीचं पहिलं अंगभूत आणि मूलभूत वैशिष्ट्य हे आहे की लोकशाहीमध्ये लोकांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी, वाजवी अशी संधी दिलेली असते. ती वाजवी संधी मग ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून असो, लिखाणाच्या माध्यमातून असो, निषेध करण्याच्या माध्यमातून असो, आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग जे आहेत ते चोखाळून आपलं डिसेंट किंवा आपला जो व्यवस्थेशी असलेला संघर्ष जो आहे किंवा व्यवस्थेशी असलेली असहमती जी आहे, ती असहमती व्यक्त करण्याची वाजवी संधी लोकशाही व्यवस्थेनं दिली पाहिजे. तिलाच लोकशाही म्हटलं जातं, अन्यथा ती लोकशाही राहत. भारतामध्ये अलीकडे काय घडतं आहे की लोकांना वाजवी असहमती व्यक्त करण्याची संधीच मुळात नाकारल्या जात आहे. म्हणजे आपण आता पाहतो आहे की लोकसभेच्या इतिहासामध्ये किंवा आज 73 वर्ष या देशामध्ये लोकशाहीचं जे 73वं वर्ष चालू आहे, या 73 वर्षामध्ये पहिल्यांदा अशी बाब घडली आहे की लोकसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणून त्या खासदाराचं निलंबन करण्यात, लोकसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणून खासदारांची सदस्यता समाप्त करण्यात आली, एखाद्यांनी कुणीतरी लेख लिहिला म्हणून त्याला तुरुंगात टाकलं गेलं, कुणीतरी आपलं आंदोलन केलं म्हणून त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं, त्यांना नक्षलवादी ठरवलं गेलं, त्यांना देशविघातक कृत्य करवणारे व्यक्ती ठरवण्यात आलं असं. तर ह्या घटना ज्या घडत आहेत, ह्या घटना एकीकडे निश्चितपणे ह्या देशामध्ये लोकशाही केवळ नावापुरती शिल्लक राहिलेली आहे. लोकशाहीला बळ देणाऱ्या सर्व संवैधानिक संस्था ज्या आहेत त्या संस्थांचं खच्चीकरण झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये लोकांना जेव्हा निषेधाचे मार्ग उपलब्ध नसतात, त्यावेळी मग आपली असहमती व्यक्त करण्यासाठी, आपलं म्हणणं प्रकट करण्यासाठी, आपले मुद्दे लोकांच्या पुढे आणण्यासाठी काहीतरी धाडसाचे निर्णय घ्यावे लागतात. आणि अशाच या निर्णयातून, अशाच या प्रकारातून काल ज्या 2 तरुणांनी संसदेच्या सभागृहामध्ये उड्या मारल्या, हा प्रकार घडलेला आहे. हा प्रकार निश्चितच दहशतवादी कृत्य नाही, परंतु दहशतवादी कृत्य जरी नसला तरी ह्या कृत्याचं समर्थन करता येईल. बरोबर. समर्थन यासाठी करता येणार नाही की ठीक आहे, या देशातील व्यवस्था हुकुमशाही व्यवस्था आहे, परंतु ही हुकुमशाही व्यवस्था जर करत असताना, हुकुमशाही व्यवस्था राबवत असताना त्या हुकुमशाहीचा विरोध सुद्धा जो आहे, लोकशाहीला मानणाऱ्या लोकांनी हुकुमशाहीचा विरोध, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामर ऑफ अनार्ची म्हटलेलं आहे, ह्या ग्रामर ऑफ अनार्ची मधून होऊ नये, तो लोकशाही मार्गानेच, लोकशाही मार्गानेच विरोध करून त्याला वेळ लागला तरी चालेल, परंतु लोकशाहीमध्ये संमत मार्ग जे आहेत, संविधानाने संमत केलेले मार्ग जे आहेत, त्याच मार्गाने हा विरोध व्हायला पाहिजे. आज आपण पाहतो आहे की 22 वर्षापूर्वी जो हल्ला झालेला होता, तो एक दहशतवादी हल्ला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाचा, असंवैधानिक आणि अत्यंत भयानक अशा मार्गाचा वापर करण्यात आलेला. आज जो काही वापर करण्यात आलेला आहे तो मार्ग अशाच प्रकारचा, म्हणजे त्याच्याशी तुलना जर केली तर तो एक, जरी दहशतवादी प्रकारचा हल्ला जरी नसला तरी हे जे कृत्य आहे, हे कृत्य निश्चितपणे माझ्या दृष्टीने तरी निंदनीय आहे. एक आंदोलक म्हणून मी याच्याकडे जेव्हा पाहतो त्यावेळी माझं म्हणणं मांडण्यासाठी मला संसदेत उडी घ्यायची पाळी येऊ नये. अन्य मार्ग सत्ताधारी दाबून टाकत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. संवैधानिक संस्थांचं खच्चीकरण झालेलं आहे. इथली न्यायपालिका असेल, इथली संपूर्णपणे मीडियाची व्यवस्था असेल, त्या मीडियाच्या व्यवस्थेचं सुद्धा खच्चीकरण झालेलं आहे. इथे अस्मिताताई बसलेल्या आहेत, योगिनी बसलेल्या आहेत. त्यांनी जेव्हा आंदोलन केलेलं होतं ते आंदोलन अशा प्रकारचं इजा पोचवणारं किंवा लोकांच्या जीवाशी काहीतरी म्हणजे खेळ करणारं असं आंदोलन नव्हतं. आपला जीवावर उदार होऊन लोकांचं लक्ष वेधण्यासाठी जे आंदोलन करण्यात येतं, त्यावेळी आपल्याला लोकशाहीची एका बाजूला, आम्ही लोकशाहीवादी लोक आहोत, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि आमचा निषेध आम्ही दहशतवादासारखं दिसणाऱ्या कृत्य करून नव्हे तर लोकशाहीने संमत केलेल्या मार्गाचा अवलंब करून करू शकू, हे आपल्याला दाखवून द्यावं लागतं. तुमच्याकडे सर तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. मी अमर जोशी सरांकडे जाणार आहे. अमर जोशी सर, तुम्ही दोघा तिघांचं ऐकलेलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं या मुद्द्यावरती, की जो प्रकार घडला संसदेमध्ये, संसदेवरती हल्ला झाला आहे, काय सांगाल तुम्ही? सबसे पहले तो है ना, ये जो इंसिडेंट है ये हम सभी के लिए सामूहिक चिंता का विषय है
अभी इंटरनेशनल मीडिया आप देखते होंगे किस तरीके से रिपोर्ट कर रहा है। हम लार्जेस्ट डेमोक्रेसी बोलते हैं अपने आप को, और आज जो ये इंसिडेंट हुआ है, लोगों ने इसका अपने अपने एंगल से चीजें सोचना चालू कर दिया है, लेकिन ये सामूहिक सिस्टम का फेलियर है। ये हमारे सिस्टम का पूरा फेलियर है, जो आज युवाओं को ये स्थिति में लाकर छोड़ दिया है कि उनको उनकी बात रखने के लिए असंवैधानिक रास्ता अपनाना पड़ रहा है, जबकि वो सारे पढ़े लिखे नौजवान हैं जो अपना भविष्य खोज रहे हैं, और ये सरकार और हम सब फेल हो रहे हैं उनको वो भविष्य देने के लिए। तो चिंता का विषय है, और इसके लिए सारे ही लोग इसमें अपने अपने तरीके से बातें रख रहे हैं। गंभीर विषय है, और मेरे ख्याल से सुनील जी ने एकदम राइट इसका एनालिसिस भी किया हुआ अमर जी, एक सवाल पूछना चाहूंगा मैं आपसे कि ये जो है यानी लोक प्रतिनिधि और लोग, इनमें एक तरह की खाई आ गई है, बड़ा भेद आ चुका है। इसके कारण ये घटनाएं हो रही है क्या? लोगों को लोकशाही मार्ग से अपनी भावना रख नहीं पा रहे। एकदम 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 आप एकदम दुरुस्त है। एकदम बहुत बड़ा गैप हो चुका है। जो लोगों का प्रतिनिधित्व करते हैं, चाहे एमएलए एमपीज है, हम लोग उनको रीच नहीं कर पाते। जो सामान्य जनता है वो रीच नहीं कर पाती है। एक बहुत बड़ा डिवाइड है, बहुत बड़ा गैप है। और जो बेसिक क्वेश्चंस है इस अपने कंट्री के, जो बेसिक क्वेश्चंस है जो लाइवलीहुड के लिए जरूरी है, वो चीजें उन तक नहीं पहुंच रही है। बातें कुछ अलग ही चलती है पूरे मीडिया में या उनके सिस्टम्स में, या वो जो करते हैं। आज संसद मेरे ख्याल से काफी दिनों से चालू है, और जो बेसिक क्वेश्चंस है, ये जनता के जो बेसिक क्वेश्चंस है वो एड्रेस नहीं हो रहे। ये एक हिसाब से उसके खिलाफ एक तीव्र प्रतिक्रिया थी। होनी नहीं चाहिए, दुर्भाग्य है, ऐसा होना नहीं चाहिए। हमारी छवि इंटरनेशनली बहुत खराब होती है ये सब चीजों से। सरकार को भी सोचना चाहिए और सभी को सोचना चाहिए कि हमको इसका क्या सोल्यूशन लेना चाहिए। बरोबर आहे। अमर जोशी सर होते, त्यांनी सांगितलं की एकूणच कुठल्याही भारतीयाला की आपल्या संसदेवर झालेला हल्ला आहे तो समर्थनीय असू शकत नाही, त्याचं कुठल्याही पद्धतीनं समर्थन करता येऊ शकत नाही, पण त्यामध्ये ज्या पद्धतीनं या घटना घडलेल्या आहेत त्या विचार करायला लावणार आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची प्रतिमा जी आहे ती मलिन झालेली आहे की ज्या एवढ्या डामाडोल मध्ये एवढी मोठी संसद बनवली गेली आणि त्याच्या अधिवेशनाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं ज्या काही घटना घडतायत त्या अत्यंत दुर्दैवी आहे। आणि लोकांकडे ज्यावेळेस लोकशाही मार्ग बंद होतात त्यावेळेस लोक अशा पद्धतीचा उठाव करतात असं त्यांचं म्हणणं आहे। मी हा मुद्दा घेऊन प्राध्यापक श्रीकांत काळोखे सरांकडे येणार आहे। काळोखे सर, तुम्ही सर्वांचं ऐकलेलं आहे, तुमचं काय मत आहे? बघा, आपण सुरुवातीलाच शहीद आझम भगतसिंगांचा संदर्भ या कार्यक्रमात दिला, आणि तुम्ही जर भगतसिंगांच्या काळातलं, त्या काळात ज्यावेळी त्यांनी इंग्रज सरकारच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर असा बॉम्ब टाकला की ज्याच्यात हिंसा घडणार नाही पण काही आवाज होईल आणि 4-2 बाकड्यांची मोडतोड होईल, आणि त्यावेळी त्यांनी जे लिखाण लिहून ठेवलेलं आहे त्यात ते वर्णन जर तुम्ही वाचाल तर अक्षरशः असं वाटतं की तो काळ आणि हा काळ अगदी आपण हे वर्णन 2022-23 तर वाचत नाही आहोत ना। त्याच्यात भगतसिंग असं म्हणतात की जिथं सगळी प्रसार माध्यम इथल्या प्रभुत्वशाली वर्गाने हातात घेतलेली आहेत आणि त्यांचा आवाज हाच सगळ्यांचा आवाज बनून आज सगळ्यांच्या समोर येतो आहे, आणि इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या वरती जे अन्याय अत्याचार होतात, की जे दमन तंत्र इथली व्यवस्था वापरत आहे, आणि त्यातून मग बहिऱ्या झालेल्या लोकांना ऐकवण्यासाठी बॉम्ब टाकण्याची किंवा आवाज करण्याची गरज असते, असं भगतसिंगांचं त्यांच्या त्या कृतीमागचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आज जिथं प्रसार माध्यम एक एक करून इथले सत्ताधारी विकत घेत आहेत, आणि त्यांनी एक प्रसार माध्यम शिल्लक ठेवलं नाही, अक्षरशः विकत घेऊन ते एक लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी केलेली आहे, आणि इतकं म्हणजे ऐकायला किंवा बोलायलाही ते इतकं विसंगत वाटतं की तुमचे पंतप्रधान खेळाडूंचं सांत्वन करायला, क्रिकेटच्या खेळाडूंचं सांत्वन करायला त्यांच्या कक्षात जातात, तिथं त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात। ज्या पद्धतीच्या घोषणा ही मुलं आजची देत आहेत की तानाशाही बंद करू,
आणि ही तानाशाही नाही तर काय आहे की मणिपूरची घटना घडल्यानंतर पंतप्रधानांना त्याच्यावरती संबोधन करावंसं वाटत नाही, स्वतःला व्यक्त व्हावंसं वाटत नाही, मात्र विराट कोहलीचं सांत्वन करायला पंतप्रधानांना वेळ आहे. ही दमन आहे, ही दडपशाही आहे आणि ह्याला उत्तर इथला तरुणच वर्ग देणार आहे जो सुशिक्षित आहे. बघा, ही सर्व मुलं उच्च शिक्षित आहेत, IAS ची तयारी करणारे आहेत, काही इंजिनिअरिंग करून मोठ्या पदावरती काम करत आहेत. जर त्यांना वाटतं की हा आवाज आज या भारतीय लोकशाहीला पाश्चात्य प्रसार माध्यम सुडो डेमोक्रेसी म्हणतायत, छदमी डेमोक्रेसी आहे, लोकशाही म्हणू शकत नाही आहात, ही छदमी लोकशाही आहे, दोन हुकुमशाहीचं आणि फॅसिस्टांचं हे शासन आहे की जे लोकशाहीच्या नावाखाली चालू आहे आणि हे फार काळ सहन करणार नाही इथली जनता. आणि असे उद्रेक आता इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळतील जर हे वेळीच आवरलं नाही तर. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे काळोखे सर. मी योगिनी पगारे यांच्याकडे जातो आहे. योगिनीजी, काय सांगाल? तुम्ही सगळ्यांचं ऐकलेलं आहे, तुम्ही एका आंदोलनामध्ये सहभागी होतात, काय तुमचं म्हणणं आहे? धन्यवाद प्रथमतः की मला बोलायला तुम्ही संधी दिली. थोडंसं मला अजून एक मिनिट असल्यामुळे मला थोडं पटकन बोलायचं. आजचा जो मुद्दा आहे, जे संसदेमध्ये जी मुलं बसली होती आणि त्यांनी ज्या प्रकारे आंदोलन केलेलं आहे, सो मला असं वाटतं की हे आंदोलन जे आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून वेगवेगळी चर्चा येते, वेगवेगळे प्रसार माध्यम त्यांच्या मताने त्या मुलांच्या आंदोलनाला लेबल लावण्याचं काम करत आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ते आतंकवादी. तुमचा आवाज बरोबर येत नाहीये योगिनीजी, तुमचा आवाज येतोय का? हा, बोला बोला. येतोय? हो, बोला. कालचं जे आंदोलन झालं संसदेमध्ये, तर त्या आंदोलनाबाबत बोलायचं झालं तर आपण जसं बघतोय की कालपासून प्रसार माध्यमांमध्ये बऱ्याचशा चर्चा चालू आहे. त्या मुलांच्या आंदोलनाला घेऊन त्यांच्या आंदोलनाला लेबल लावायचं काम चालू आहे. बऱ्याचशा हिंदी प्रसार मीडियाज मधून असं येतंय की ही मुलं आतंकवादी होती, हा आतंकी हल्ला होता. परंतु मला असं वाटतं की आजच्या एक युवा म्हणून आज युवा हा प्रत्येक गोष्टी दाबला गेलेला आहे. मग तिथे शिक्षणाचा प्रश्न आहे, खाजगीकरणाचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, आदिवासी दलित आदिवासींचा प्रश्न आहे, जिथे बोलून दिला जात नाहीये. रस्त्यावर आंदोलन करायला गेलं तर मला वाटतं की आता 7-8 वर्षापासून जर आपण बघतोय परिस्थिती की आंदोलन करणाऱ्याचा आवाज दाबला जातोय. म्हणजे त्याचं उदाहरण जर आपण घेतलं तर भीमा कोरेगावचं आंदोलन असेल, ज्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलनं केलीत अशा मुलांवरती अगदी 353 सारख्या खोट्या केसेस लावण्यात आलेल्या आहेत. मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. सर्वचपणे मुलांची करिअर उद्ध्वस्त केली जात आहेत. मग ज्या आमच्या मागण्या आहेत, मग जे आमचा आवाज आतमध्ये दाबलेला आहे, त्याला कुठेतरी वाचा फुटणार आहे की नाही, हा असणारा एक युवा म्हणून आमचा प्रश्न आहे. काल जे झालेलं आंदोलन आहे, हे आंदोलन त्याचंच एक प्रतिबिंब आहे की आवाज जो दाबण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला जातोय, त्याला वाचा फोडण्याचा हा प्रकार आहे असं मी म्हणेन. नक्कीच सुनील सरांनी जसं सांगितलं की आंदोलन लोकशाही मार्गाने व्हायला हवं, हे लोकशाही मार्ग स्वीकारायला हवा. परंतु आजची परिस्थिती पाहता की जे लोकशाहीचे हुकुमशहा तिथे बसलेले आहेत, या हुकुमशहांना जर जागेवर आणायचं असेल किंवा आमचं म्हणणं मांडायचं असेल तर जसं आपण मगापासून म्हणतो की भगतसिंगांचाच मार्ग आता आपल्याला अवलंबावा लागेल की नाही, हा असणारा आमच्या समोर प्रश्न येऊन उभा राहिलेला आहे. म्हणजे 2005 मध्ये अस्मिताताई आहे, मी आहे आणि सुनील सरांच्या नेतृत्वामध्ये अस्मिताताई आम्ही मंत्रालयावरती आम्ही मोर्चा दिला होता. त्या मोर्चामध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा एक की खैरलादी सारखी घटना घडते जी पूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासते. तिथे इतकी आंदोलनं होतात परंतु आतमध्ये आवाज उचलला जात नाही, खैरलादीच्या प्रश्नांवरती बोललं जात नाही. तत्कालीनचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, फार शर्मेची गोष्ट आहे की त्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या गावाला तंटामुक्त पुरस्कार दिला. ते तंटामुक्त गाव म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की इतका मोठी घटना घडून सुद्धा बाहेर बोललं जात नव्हतं त्या विषयावरती, बाहेर आवाज होत नव्हता. जी आंदोलनं गावोगावी होत होती, जी आंदोलनं वस्त्या-वस्त्यांमध्ये होत होती, त्या आंदोलनाची दखल मात्र मंत्र्यांपर्यंत घेतली गेली नव्हती. आणि तो आवाज मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही केलेलं ते एक प्रतिकात्मक आंदोलन होतं. आणि म्हणून ते मंत्रालयामध्ये घुसून जे आम्ही 16 जानेवारी जे आम्ही आंदोलन केलं, ते मंत्र्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून हे केलेलं आंदोलन होतं. बरोबर आहे. आपल्याकडे लक्ष जावं आणि आपलं म्हणणं ऐकावं सरकारने. आम्ही त्यांना निवडून दिलेले आहे, ते लोकांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी लोकांचा आवाज ऐकला पाहिजे. आणि ते जेव्हा ऐकला जात नाही त्यावेळेस मात्र लोक अशा पद्धतीनं
कायद्याच्या बाहेर कायदा हातात घेऊन अशा पद्धतीची कृती करू शकतात, अशा पद्धतीनं लोकांचं किंवा सरकारचं लक्ष वेधण्यासाठी केलं जातात. मी अस्मिता अभ्यंकर यांच्याकडे जाणार आहे. अस्मिताजी, तुम्ही एका आंदोलनामध्ये सहभागी होतात, तुम्ही ही सगळी घटना आणि बाकीच्यांचं ऐकलेलं आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं, काय सांगा? माईक चालू करा तुमचा, माईक सुरू करा. माईक बंद आहे तुमचा, माईक सुरू करा. ओके. सॉरी ते पुन्हा पुन्हा क्लिक झाल्यामुळे तसं झालं. या पूर्वीच्या वक्त्यांनी संबंध या घटनेसंबंधातले आणि सगळं या बाबतीत योग्य विचार मांडले. जसं सर म्हणाले की हे मार्ग लोकशाही पद्धतीने व्हायला हवं हे आंदोलन. तर म्हणजे ते आता ठीक आहे, पण हरकत नाही. ही म्हणजे मला असं वाटतं की ही जी पीएचडी धारक असे उच्च शिक्षित लोक आहेत, यांना असं आंदोलन करण्याचं भाग का पडत आहे? या गोष्टीला जबाबदार कोण? या सगळं संबंध घटनेला जबाबदार कोण आहे? म्हणजे त्यांना त्यांचं करिअर दावायला म्हणजे करिअर सोडून त्यांना हे करावं लागत आहे, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार अर्थातच सरकार आहे, जे खास करून नरेंद्र मोदी सरकार याला जबाबदार आहे. कारण म्हणजे मुळात मला जास्त एक सवय जास्त आहे की सकाळी मी आकाशवाणी ऐकते, रेडिओ लावते. रेडिओ जर लावलं सरकारी गव्हर्नमेंटचं म्हणजे गोल्ड जे असतात FM गोल्ड, तर त्याच्या बातम्यांमध्ये न्यूज देताना न्यूज देणारा जो व्यक्ती असेल तो कमी बोलतो, आणि नरेंद्र मोदींनी काय काय केलं, काय ध्येय लावलेत हे नरेंद्र मोदी स्वतः तिथे येऊन म्हणजे त्यांचं संबोधन जास्त असतं. आणि हे हिंदी, मराठी, इंग्रजी, आणि ते इतकं बॉम्बेरिंग होत आहे की अक्षरशः चीड येत आहे की एकीकडे देशामध्ये काय चालू आहे, देशाची व्यवस्था काय म्हणत आहे. ही तरुण मुलं, शिकलेली मुलं, पीएचडी धारक मुलं, ती मुलगी तर तिने नेट झालेली मुलगी आहे, ही मुलं जी पावलं उचलत आहे, याचा अर्थ सरकार जे काही देशामध्ये चालू आहे ते योग्य नाहीये. बघा, पूर्वी आपण आझाद मैदानात, मुंबईमधून आझाद मैदानात आंदोलन करायचो, तर काय व्हायचं की ते पब्लिकला दिलं. हल्ली आझाद मैदानातली जागा पुढे पुढे नेली, बरं ते असू द्या, पण पूर्वी तो मंत्री यायचा घ्यायला संबंध, तो मंत्री सुद्धा तिथे भेट द्यायला येत नाही. तसं अगोदरच्या गीते सरांनी सांगितलं की ही सगळं संबंध दुर्लक्ष आहे. आम्ही करतो तो योग्य. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीचं बिल आणलं, ते संसदमध्ये आणलंच नाही, सरळ आणून पब्लिकवर थोपवलं. तुम्ही लोकशाही म्हणता, तुम्ही या लोकांना असंविधानिक जर आपण म्हणत आहोत, तर तुम्ही हे असंविधानिक काम केलेलं आहे. जर तुम्ही जनतेसाठी NEP आणलं, लोकांसाठी आणलं, तर तुम्ही ते संसद समोर मांडायला होतं. तुम्हाला लोकांनी समजा जास्त बहुमताने तुम्ही निवडून आला, तुमचे सगळे खासदार आहेत, मग तुम्ही घाबरला का? तुम्ही डार्विनचा सिद्धांत रद्द केला, तुम्ही अनेक पद्धतीने म्हणजे खासगीकरण आणलं. जरी आता काही जण आपण आरक्षणाच्या बाबतीत बोलतो, पण नोकऱ्या कुठे आहेत? नोकऱ्याच नाही आहेत, काही खाण्यासाठी नाही. तुम्ही अन्न पाणी, तुम्ही रेशन कार्डवर हल्ली ते मोफत वगैरे देत आहेत, अक्षरशः ते वाया गेलेलं अनाज असतो ते देतात. नेमकं तुम्हाला काय, देशाला नेमकं लोकांना पुजाऱ्यांचा देश घडवायचा आहे की वैज्ञानिकांचा देश घडवायचा आहे? वैज्ञानिकांनी तिकडे वर जे उपग्रह पाठवला चंद्रावर, त्याचीही पूजा जाऊन करतात. देशात संबंध हिंदूच आहेत. देश हा धर्मनिरपेक्षता कशाला म्हणतात, हे पुन्हा वारंवार या संसदमध्ये गेलेल्या लोकांना सांगावं लागत आहे का? म्हणजे हा प्रश्न आहे. त्यांनी तानाशाही एवढंच नाही, त्यांना बरंच काही त्याच्यातून सिद्ध करायचं आहे. ही सगळ्या बाजूने तानाशाही आहे. देशामध्ये केवळ एकाच समूहाचे लोक राहतात काय? कुठेतरी तुम्ही मंदिर बांधतात, त्याचे कपडे विणण्यासाठी स्मृती इराणीला तिथे जाऊन 2 धागे याच्यासाठी वेळ मिळत आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी तुम्हाला वेळ नाही आहे. लोकांचं कुठलंही ऐकत नाही आहे. शाळा बंद चालू आहे, समूह शाळा, म्हणजे त्यांना ज्या ज्या कल्पना सुचत आहेत वेगवेगळ्या, असं आता आम्ही जेव्हा आपण काम करतो ती इतकं चीड येते, आणि ती चीड ऐकायला कुठलंही माध्यम नाहीये ते ऐकून घ्यायला. आपण कार्यक्रम घेतो, त्याच्यावरही तुमचं लक्ष असतं. कार्यक्रम घेताना हॉलमध्ये जरी कार्यक्रम घेतला, परीक्षण घेतला, तर किती वेळ चालणार, कोण येणार, इतक्या चौकशा असतात की तुमच्या कार्यक्रमाला शेवटपर्यंत ती म्हणजे
असं तुम्ही खरंच असं वाटतच नाही, जरी 73 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, तर आजच्या घडीला गेल्या 2014 पासून असं वाटत आहे की पुन्हा पारतंत्र्यात आहोत का. मी बरेचदा सरांना म्हणते, म्हणजे घरी असं चर्चा करतो आम्ही, की हे आपण किती दिवस असंच जगायचं आहे या देशामध्ये. आम्ही बरेच जण जे विदेशात जाताना त्यांना म्हणतो येऊ नका भारतामध्ये, काही ठेवलं नाही या देशामध्ये, गोवंश हत्या बंदी काढतो, आम्ही काय खायचं हे सरकार ठरवतं. गोवंश हत्या बंदीमुळे जर आपण ट्रॅव्हल करताना किती गायी येतात, ती कशासाठी होतं, मी काय खावं हे लोक सरकार ठरवेल. मी कोणतं शिक्षण घ्यावं, डार्विनचा सिद्धांत आम्ही शिकायचा नाही, तो नको आहे, आणि मग आम्ही म्हणायचं विज्ञानामध्ये प्रगती केली, हे चुकीचं आहे. त्या लोकांचं, हे जी मुलं आहेत यांनी आपला जीव, आपलं करिअर डावाला लावलं, या पद्धतीने ही वागली, म्हणजे हे वागलं हे असंविधानिक आहे. पण देशातली जी निवडून दिलेली लोक ही संविधानिक पद्धतीने वागत नाहीयेत, ती सुद्धा असंविधानिकच तत्वाने वागत आहेत. त्या लोकांना त्यांनी मारायला, म्हणजे ते जेव्हा त्यांनी आंदोलन केलं तर ते किती वाईट वाटत आहे की ते सगळे खासदार लावून त्यांना मारत आहेत. म्हणजे खासदारही त्याच लायकीचे झालेले आहेत ना. कुठे असं संविधानिक देशामध्ये आपण जर संविधानाचा उदो म्हणजे सरकारच म्हणत आहे, आपण नाही, आपण संविधानाला तर आपण गौरव करत आहोत, पण संविधानाला अत्यंत म्हणजे निकृष्ट दर्जाचे ही जे सगळे खासदार, त्यांना दर्जा नाहीये, दर्जा ही नाही, हे कुठेतरी लोकांना गोंगाम करून किंवा धर्माच्या नावावर या लोकांनी हे सर्व सोम माजवत आहेत. प्रचंड दहशत आहे, दलितांमध्ये दहशत आहेत, मागासवर्गीयात दहशत आहेत, प्लॅन मधले पैसे प्रॉपर खर्च होत नाही आहेत, तुमचे फीस देत नाहीत. ह्या नवीन सरकारने जी इंडियन नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे, याच्यामध्ये मागच्या वर्षी असा एक नियम आणला की जर तुम्ही देशातल्या संस्कृतीवर जर अभ्यास करण्यासाठी हे मागत असाल तर तुम्हाला आम्ही परदेशातली स्कॉलरशिप देणार नाही. तुम्हाला देशातल्या संस्कृतीवर जर अभ्यास करायचा असेल तर देशात राहूनच ती पीएचडी घ्यायची, तुम्हाला विदेशात जाता येत नाही. अनेक पद्धतीने यांनी तुम्ही शिकू. तिथले सचिव काय म्हणतात, क्यों जा रहे उधर, क्या करोगे पढ़ के, इधर क्या नहीं है क्या, म्हणजे पैसा आमचा, पैसा याचा. आणि हे सगळं जे चालू आहे, म्हणजे मला तर वाटतं सचिवालयामध्ये बसलेले लोकही अर्धे 4 लोकांचे आहेत, त्यांनी त्यांच्याच पद्धतीचे आहेत. एकंदरीत जनतेकडे सरकारचं मुळीच लक्ष नाही आहे. याच्यापेक्षाही भयंकर उद्रेक होईल. म्हणजे कदाचित लोकांनी आता सरकारने ह्या लोकांना जनतेला काय म्हणतात त्याला, की बघा एक गोष्ट असं आहे की लोकांना आपले प्रश्न माहित आहेत की माझ्या मुलाला शिक्षण मिळत नाही, पण तो मनुष्य आवाज करत नाही, माझं कोण ऐकल या बाजूने लोकांचं ऐकलं जात नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीच्या अस्मिता अभ्यंकर यांनी मांडलेल्या सर्व पाहुण्यांचं धन्यवाद. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधला. आपण चर्चा करत होतो लोकप्रतिनिधी आणि लोकांमध्ये दुरावा निर्माण झाला, संसदेवर झालेला हल्ला जो आहे एकंदरीतच ज्या पद्धतीनं संसदेबद्दल बोललं जात होतं त्या सुरक्षित आहे, आणि ज्यांनी हल्ला केला ते या सगळ्या गोष्टींची चर्चा आज ऐकलेलं आहे. मला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि महाराष्ट्र, धन्यवाद.